तर हा कायदा खरं तर तयार होता, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली. म्हणूनच यंदाच्या नीटच्या पेपर फुटीनंतर आतापर्यंत 13 आरोपींना तुरुंगात डांबण्यामध्ये सरकारला यश मिळालं. पेपर फुटी हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या मेहनतीशी जोडलेला विषय. म्हणूनच या गुन्ह्याविरोधातला प्रत्येक कायदा आणि प्रत्येक शिक्षा ही केवळ आरोपींसाठी नसते, तर ती भविष्यात गुन्हा करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक प्रकारचा इशारा असतो. त्यामुळे आता या विधेयकावरनं संसदेमध्ये राजकारण होईल की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं राजकारण बाजूला ठेवून एकमत होईल हे पाहावं लागेल. त्यामुळे संसदेमध्ये उद्या विधेयकावरती चर्चा करताना दोनही बाकांवरच्या सदस्यांनी हे लक्षात ठेवायला हवंय की जर पेपर फोडणाऱ्यांना कायद्याची भीती वाटली तरच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळू शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.